शिंगटा पडलाय. मित्रांनो, आज आपण आलो आहोत भीमा नदीवरती. त्या ठिकाणी आपण हे सोडजाळं सोडणार आहे. साधारण 35 mm साईजचं असलेलं हे जाळं शिंगटा किंवा मोठ्या आकाराचे मळे यासाठी वापरलं जातं. या जाळ्यामध्ये आपल्याला भाजीपुरते मासे सापडतात, कारण उंची कमी असल्यामुळे जास्त मासे तर या जाळ्याला पडत नाही. तुम्ही जाळं सोडायची पद्धतसुद्धा पाहू शकता कशा प्रकारची आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या जाळ्याला मासे जरी जास्त पडत नसतील तरी एक छंद म्हणून किंवा घरगुती वापरासाठी, म्हणजे तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला खाण्यासाठी या जाळ्यामध्ये मासे भेटू शकतात तुम्हाला. पण व्यावसायिक स्तरावरती आता अशा पद्धतीचे जाळे वापरले जात नाही. आता व्यावसायिक स्तरावरती जी जाळी वापरली जातात ते 50 किंवा 100 घर उंचीची जाळी असतात. तर हे लहान आकाराचं जाळं आहे, ज्याचा वापर आता सध्या तरी घरगुती वापरासाठीच केला जातो. या ठिकाणी तुम्ही आपण सोडलेल्या जाळ्याचे तिन्ही पदर पाहू शकता. आपण जाळं आतमध्ये नेऊन कडेला आणणं अशा पद्धतीने सोडलेलं आहे. तर आता आपण जाळं काढायला सुरुवात केलेली आहे. तर पाहूया या जाळ्यात मासे सापडलेत का. बघा, एक पानगट पडलेली आहे. हा बघा, मळा पडलाय, केवढा आहे बघा. बघा, एक डेबरी, कोळशी, हे बघा, एक शिंगटा पडलाय. हे बघा, इथं एक माळव आहे. हे बघा, इथं एक शिंगटा आहे. निसटायची शक्यता आहे. हे बघा, इथं एक आहे. बघा, माळवा आहे एक. मस्त साईज पण बघा किती मस्त आहे. हे बघा, इथं एक आहे. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवला आहे सोडजाळ्याचा, तर प्रॉब्लेम असा होता की मी एकटाच होतो, त्याच्यामुळे आपल्या जोडीला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कोणी नव्हतं. तर आपण काय केलं, हेड माउंट म्हणजे डोक्याला कॅमेरा लावून व्हिडिओ शूट केलेला आहे. तर त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की व्हिडिओमध्ये नक्की काय शूट झालं हे मला पण माहीत नाही. हे आपल्याला व्हिडिओ शूट करताना कळत नाही, आपण नंतर पाहू शकतो, पण नंतर पाहून त्याचा काय उपयोग होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ बनवला आहे आपण खरा, आणि आपण जाळं सोडलं होतं त्याला मासे किती पडले ते पण बघा. हे बघा, शिंगटा, इथं एक शिंगटा आहे. हे बघा, इथं मळा आहे, इथं मळा आहे, खाली एक शिंगटा आहे. हे बघा, हा मळा बघा
साईज पण बघा या माळ्याची केवढी आहे. बघा एकदम मस्त साईजचा आहे. आणि हे बघा इथं एक शिंगटा आहे. तर मित्रांनो आपल्याला जाळ्याला साधारण एक 8 ते 10 मासे सापडलेत. पण आपली रेसिपी होऊ शकते कारण आपल्या घरात 2च व्यक्ती मासे खातात. समोरचा भाग पाहू शकता तुम्ही नदीचा. इथं आत्ता आपल्याला जाळं सोडायला चान्स आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की जर आपण इथं जाळं सोडलं तर तिथं चिलापी पडतील आणि आपल्याला सध्या तर चिलापी पकडायची नाही आहे. त्यामुळं आपण काय करणार आहे, फक्त एवढेच मासे घेऊन घरी जाणार आहे. आता मित्रांनो कदाचित तुम्हाला असं वाटेल की इतर वेळी भरपूर मासे पकडतात, आज इतके कमी मासे का? कारण आज आपल्यासोबत आपला कोणी मित्र नाही आहे. त्यामुळे जास्त मासे पकडले तर घेऊन कोण जाणार हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आपल्या गरजेपुरतेच मासे पकडले. त्यामुळे थोड्याच माशावरती आज आपण बास केलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.